26 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे। सर्व माहिती आरोपींच्या वकिलांना दिली जाईल। VC द्वारे आरोपींना न्यायालयात हजर केलेलं आहे। प्रकरण संतोष देशमुख हत्या आणि या सगळ्या प्रकरणी आज केस न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणी आता 26 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे। चार्जशीटच्या कॉपी दिल्या गेल्या आहेत का याची आरोपींना विचारणा केली गेली आहे। VC द्वारे आरोपींना न्यायालयात हजर केलं गेलं। आरोपींच्या वकिलांना आज तयारी नसल्यानं पुढची तारीख मागितली आहे। कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे। त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत जे आरोपींना मिळणं गरजेचं आहे, ते अजून मिळालेले नाहीत आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे। ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाते। कुठली मागणी केली तुम्ही? कोणते ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिलाय, पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल। पण हे दोषारोप अर्धवट आहे असं म्हणतात? अर्धवट नाही, काही कागदपत्र नाही, काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये आहेत, ते आरोपींना उपलब्ध झालेले नाही। सोबत देणं गरजेचं होतं नाही, ते काही म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात, ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन होतं। हे रुटीन प्रॅक्टिस रुटीन प्रॅक्टिस। तुम्हाला कागदपत्र मिळणं अपेक्षित नाही, आम्हाला मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांनी 26ला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलं। प्रत्येक कागदपत्र दिले का नाही याबद्दलचा शे मागण्यासाठी सुद्धा वेळ मागितला? हा, त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितला। पण त्याचं काय कारण? आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही, पण त्यांनी मागितलाय, कोर्टाने वेळ दिलाय। कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे। मग दोषारोप तुम्हाला अर्धवटच भेटला असं? पण त्यामुळे काय होणार आहे? म्हणजे असं की तुम्ही जे सांगता की 164 पुढे जाणार नाही। अच्छा, आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे, डिस्चार्जचे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।